नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संस्कृतीच विजडम या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ घेऊन आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विनायक दामोदर सावरकर हे नाव सर्वांनी ऐकलंच असेल. स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी, लेखक, हिंदू तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी चळवळीचेही प्रणेते सावरकर. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते सावरकर. सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे सावरकर. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या ही पुढील प्रमाणे: आसिंधु सिंधू प्रयत्ना यस्य भारत भूमिका पितृभूपुण्य भूशैव सवे हिंदू रीती स्मृतः. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुम्हाला समजलंच असेल, आजचा व्हिडिओ हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर असणार आहे. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि मस्कर ह्या आपल्या साथीदारांच्या सहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्या संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्यांच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन 1905 साली विदेशी कापडाची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. यांना लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनच्या आत्मचरित्राचे मराठीवर भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विशद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व सुरू झाले. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व 22 बाउंडिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकी एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्होरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्होरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या 3 सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनने जनतेवरील अन्याय वाढत होते. तसेच तो बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे बंधू यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता. म्हणून क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधा इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय, हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वी जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेला बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या, तर नाशिक येथे अनंत कान्होरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली बाउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्यांच्याकडवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले. जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉस्लेनिन बेटावर बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. मॉर्सलेनिस
येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. 2 देशातील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करण्याचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हर प्रकार छळले, खड्या बेटीत टांगले, तेलाच्या घाण्याला झुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्ष हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नाही. भाबडीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांचा हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असताना सावरकरांनी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिले नाहीत, ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत, पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. 7 ऑक्टोबर 1905ला वीर सावरकरांनी लोकमान्य टिळकांना घेऊन पुण्यामध्ये एफसी रोडला विदेशी कपड्यांची होळी पेटवली. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाचा अंधपतनाला जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे सावरकरांना लक्षात घेऊन त्या विरोधात कामे केली. हिंदू धर्मात जातीव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातीभेद यावर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवर निर्भीड टीका केली. त्यांना रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या. जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालयही सुरू केली. जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतित पावन मंदिर स्थापित केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे 15 आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. रत्नागिरीत सावरकर सुमारे 13 वर्ष स्नानबद्धतेत होते. इसवी सन 1937 पासून सुमारे 7 वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. झंझावाती दौरे, मोठमोठ्या सभा, हिंदूंची सैन्य भरती, रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारणेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, सशस्त्र सज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. सुमारे 60 वर्ष त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इसवी सन 1666 मध्ये वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 1666 रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्यथा केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. सावरकरांची स्मारके पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक 1 मधील 17व्या क्रमांकाच्या खोलीत इसवी सन 1902 ते इसवी सन 5 या काळात सावरकरांचे वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते. सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पुण्यात कर्वे रोडवर 1, एस.एम. जोशी पुलानजीक 1 आणि शिवराम म्हात्रे रोडवर अशी सावरकरांची 3 स्मारके आहेत. सावरकरांच्या संस्था. सावरकरांचे कार्य जनतेपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत.
त्यातील काही संस्थांची नावे: नाथब्रह्म, वीर सावरकर फाउंडेशन, वीर सावरकर मित्र मंडळ, वीर सावरकर स्मृती केंद्र, सावरकर दर्शन प्रतिष्ठान इत्यादी. सावरकरांची ग्रंथे आणि पुस्तके: वीर सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या सागर प्राण तळमळला, हे हिंदू, नृसिंह प्रभो, शिवाजी राजा, जयस्तुते, तानाजीचा पोवाडा ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. स्वातंत्र्य सावरकरांच्या 41 पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे. त्यातील काही पुस्तके असे: 1857चे स्वातंत्र्य समर, अंदमानच्या अंधेरीतून, अंधश्रद्धा भाग 1, अंधश्रद्धा भाग 2, ऐतिहासिक निवेदने, काळे पाणी, क्रांतिघोष, अखंड सावधान असावे, गरमागरम चिवडा, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, तेजस्वी तारे, भाषा शुद्धी, महाकाव्य कमला, रणसिंग, विविध लेख, शत्रूंच्या शिबिरती इत्यादी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.